शहरात अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात। भुसावळ शहरात पिवळसर व शेवाळयुक्त पाणीपुरवठा केला जात असल्याने शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले असून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा होण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी भुसावळ पालिकेच्या पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्रावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे। पुढील 8 दिवसात स्वच्छ पाणीपुरवठा नियमित न झाल्यास शुद्धीकरण केंद्रातच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। पहा मा न्यूज 19 वर विशेष वृत्तांत। डिसेंबरमध्ये पाणी क्लिअर देऊ आपला असा विषय झालेला होता। तुमचा मार्च आला तरी पण पाणी आपला जो सोर्स आहे स्थिर आहे, वाहतं पाणी नाही। वाहत नसल्यामुळे काय उन्हाळ्यात ते शेवाळ तयार होतात आणि ते आपण क्लोरीन टाकलं की ते पिवळसर होतं। पाणी ॲडजस्ट करून मी घेतो घाणेरडा पाण्याची आवश्यकता आहे। त्याच्यामध्ये ते प्रेसिडेंट असतात ते आम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी ॲग्री करतो, फक्त आम्हाला पाणी वेळेवर द्या ना। पाणी वेळेवर लोकांना एक त्रास होतो की बंद केलं। मागणी आहे की पाणी पिवळे जो येत आहे त्याचा प्रश्न जरा 2-3 दिवस झाले आपले सुरू आहे त्यामुळे आपण ते क्लोरिनेशन ॲलम याचं प्रमाण वाढवलेलं आहे पाण्यामध्ये। 2-3 दिवसात पिवळ्या पाण्याचा प्रॉब्लेम थोडाफार सॉल्व्ह होईल। आम्ही मागच्या वेळेस सुद्धा देशमुख साहेब असतील किंवा भुसावळ नगरपालिकेचे सीओ साहेब असतील त्यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली होती की हे जो 5.5 कोटीचा ठेका आपण नगरपालिकेच्या माध्यमातून दिलेला आहे याचं काम तात्काळ करावं। 6 महिन्याची मुदत असताना सुद्धा ठेकेदाराला नगरपालिकेने 2 वेळा मुदतवाढ दिलेली आहे, तरीसुद्धा हा मार्च महिना आला अजूनसुद्धा या काम जर 5.5 कोटीचं काम दिलेलं आहे ते अजूनही कंप्लीट झालेलं नाही आणि त्यामुळेच भुसावळ शहराला हा अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे। भुसावळ शहर शिवसेनेच्या वतीने नागरिकांना घेऊन ह्याच पाण्यामध्ये त्यांना सुद्धा बसवू, अधिकाऱ्यांना आम्ही सुद्धा बसवू। जोपर्यंत स्वच्छ आणि चांगलं पाणी या शहराला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्या पाण्यामधून उठणार नाही, असं मी आजच्या या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो।